म्हणजे यंदाची विधानसभा निवडणूक ही फार सगळ्यांच्या चर्चेत आहे। याचं कारण असं आहे, एकीकडे महायुती, एकीकडे महाविकास आघाडी, पण बारामतीकडे सगळ्यांचं विशेष लक्ष असताना मला भेटलेला इथला एक अपक्ष उमेदवार, ज्याचं चिन्ह देखील वेगळं आहे आणि हा उमेदवार देखील वेगळा आहे, म्हणून मी त्याच्याशी संवाद साधतो। त्याच्या पाठीमागे कार्यकर्ते नाही आहे, पण तो एकटा अपक्ष म्हणून उभा राहिला आहे पवार कुटुंबाच्या विरोधात, म्हणजे दोघांच्या विरोधात, म्हणजे काकांच्या विरोधात आणि अर्थात पुतण्यांच्या विरोधात। मिथुन आटोळे आपल्याबरोबर आहेत। मिथुन आटोळे, का अपक्ष उभं राहण्याचं तुम्ही धाडस केलं, नेमकं कारण काय आहे? दिग्गज तुमच्या समोर आहेत, मग विजयाची खात्री हा वगैरे मुद्दा फार नंतर येतो बरं काय, पण मतदान किती होणार, काय होणार, यावर देखील मोठी चर्चा होईल। बापाने मला हे सांगितलं एक, तू लढला कसा, बापाने मला सांगितलंय की तू जिंकला कसा किंवा हारला कसा याला किंमत नाही, पण तू लढला कसा याला खूप किंमत आहे। आणि कसं आहे माहिती आहे का की छत्रपतींच्या दरबारात शमशेर बहादूर आटोळे पाटील सरदार होते, त्यांच्या विचारांचाच छत्रपतींचाच वारसा घेऊन आम्ही ह्यांच्याशी दोन हात करतोय। कारण ह्यांनी शेतकऱ्यांना तेवढा बारामतीचा त्रास दिलायच। 60 वर्ष झाली यांची सत्ता आहे। केंद्रीय कृषी मंत्री होते, हे केंद्रात संरक्षण मंत्री होते, पुतण्या त्यांचा 4 वेळा उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री, जलसंपदा मंत्री, ऊर्जा मंत्री। तरी हे साधं बारामतीमध्ये लोकांना पिण्यासाठी, शेतीसाठी सोडा, पिण्यासाठी गुराढोरांना ह्यांना लेकरांना आमच्या पाणी देऊ शकले नाहीत। हा ह्यांचा नाकर्तेपणा आहे, म्हणून ह्यांच्याशी दोन हात करायचे। आणि जितक्या वल्गना देतात इतके खोटं, आणि नेहमी सभेत म्हणतात ना, दादाचा वाद आहे, 1 मिनिट मी जे बोलतो ते मी करतो, सगळं लबाडे। मागच्या वेळेस नीरा नदीचा आम्हाला जे प्रदूषणाचा विषय त्याच्यावरती आम्हाला शब्द दिला की जर का मी परत नीरा नदीचा प्रश्न मार्गी लावला नाही तर परत मी विधानसभेला मत मागायला येणार नाही, आणि आलो ना तुम्हाला तिथूनच माघारी पाठवा। अजून काय सांगू, असं बोलल्यावरती शेतकऱ्याला खरं वाटतंय ना राव, आम्ही तुमच्यावरती येडं प्रेम करतो राव। तुम्ही सत्ताधारी, तुम्ही आजपर्यंत सत्तेच्या चाव्या तुमच्याकडे, आम्हाला खरं वाटलं। एक शब्द सुद्धा हे याच्यातला पूर्ण केला नाही। उलट काय केलं माहिती का, उलट हे आस्तरीकरणाचं वेगळंच भूत काढलं। पाणी अडवान पाणी जिरवा नाही, ह्याला अडवान त्याला जिरवा, ही यांचा कार्यक्रम आहे। ऐन कोरोनाच्या काळात, ऐन उन्हाळ्यामध्ये ह्यांनी शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट केली, डीपी सोडवलं। का सोडवलं? एका बाजूला हे काय म्हणले की वीज बिल भरा नाही तर अडचणीत याल, ब्रह्मदेव आला तरी वीज बिल माफ करणार नाही। आता निवडणुकीत तोंडावर तुम्ही काय म्हणताय, मागचं सुद्धा तुमचं माफ केलं, आत्ताचं सुद्धा तुमचं माफ केलं। याला म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आम्हा शेतकऱ्यांना येडं बनवणार का? आता म्हणतात जा वायरमन आला त्याला सांगा अजितदादाने सांगितले म्हणून। ही लोकशाही आहे का? ही शेतकऱ्यांसाठी, ही शेतकऱ्यांचं छत्रपतींना जे पाहिजे होतं ते कल्याणकारी राज्य तुम्हाला वाटतं का? ह्यांच्याशी जे आम्ही दंड थोपटून जे बंड केले ना ते ह्याच्यामुळेच केलं। ह्यांचा विचार आम्हाला पटत नाहीत। ह्यांचं विचार हे शेतकरी, इथला भूमिपुत्र, इथला तरुण सगळे मातीत घालण्यात फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ। मुठभर लबाडांसाठी चालवलेली टोळी म्हणजे ही राष्ट्रवादी, दोन्ही राष्ट्रवादी, शप आणि हप, याच्यामध्ये दुसरं काय नाही। हे ह्यांना आमच्या भावांना म्हणतात सगळ्यांना काय मलिदा गँग, ही कोण मलई गँग? अरे तुम्ही काका हलवायची मिठाई खाणार आणि आमच्या ह्यांना मलई गँग मलिदा गँग ह्यांना का तुम्ही नाव हे करताय? तुम्ही ह्यांची बदनामी काय करता तुम्ही? हा माझा सरळ प्रश्न आहे। मला राग ह्यांचा, ह्यांनी आमची शेतकऱ्यांची वीज कट केली, आमच्यावरती कर्जाचा डोंगर केला, यांच्या नाकर्तेपणामुळं। छत्रपतींनी सांगितलं होतं का नाही की शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लावू नका नाहीतर हातपाय काढू। ह्यांनी राव सरळ आमच्या रानात येऊन आमच्या मोटरा ह्यांनी जप्त केल्या, वायरी गुंडळून नेल्या वायरमननी। शेतकरी वायरमनला पोलीस आल्यासारखं घाबरत होता का? ही दहशत का? ह्या दहशतीला उत्तर देण्यासाठी, हा बदला घेण्यासाठी, कारण ह्यांनी माझी पिकं जाळल्यात, लाईट कनेक्शन कट करून ह्यांनी माझी उन्हाळ्यात पिकं जाळल्यात, याचा बदला घेण्यासाठी मी उभा आहे, बाकी काही नाही। बरं, काय म्हणजे शेतकऱ्यांव्यतिरिक्तचे कुठले मुद्दे जे घेऊन तुम्ही मतदारांसमोर जाता? शेवटी बघा, मी ना कायम असं म्हणतो की शेतकरी नेत्यांनी ना केवळ उसाचा कांडा आणि दुधाचा भांडा इथपर्यंत विचार करू नये। शहरी मुद्दे पण आहेत, ग्रामीण भागातल्या लोकांचे मुद्दे, तो मूलभूत प्रश्न अजून सुटलेले नाहीयेत, मग हे आहेत का तुमच्या जाहीरनाम्यात? 100% आहे का? तुम्ही म्हणताय की शहरातले मुद्दे काय सांगू तुम्हाला? शहरातला मुद्दा हे म्हणतात की आम्ही विद्यानगरी केली, बारामतीमध्ये शैक्षणिक क्रांती केली, रयतच्या अध्यक्षांना तुम्ही, बरोबर? मग जिल्हा परिषदेच्या शाळा का बंद पाडल्या तुम्ही? आज जिल्हा परिषदेच्या शाळेतलं पत्र खाली लोंबत्यात, त्या लाईटीच्या बोर्डात उंदरं खेळत्यात, पोरांच्या अंगावर आमच्या कधी भिताडा पडत्या सांगता येत नाही राव। तुम्ही म्हणताय की शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली, शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली, बारामतीमध्ये शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली, मग तुमचा एकतरी नातू इथं शिकला का? तुमच्या घरातला एकतरी पोरगा इथं शिकला का? ही कुठं परदेशात, कुठं युगांडा का कुठं काय ते अमेरिका कुठं काय असतील तिथं परदेशात शिकली ही का?
अरे आमच्या पोरांना अजून तुम्ही शिक्षण तुम्ही नीटनेटकं देऊ शकला नाही. तुम्ही लागला जिल्हा परिषद जर का अशा लयात जात असतील आणि तुम्ही कुठल्या तोंडाने म्हणता की तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झाली. शाळेतला पोषण आहार निमार्दा उंदरण गोष्टीच खात्यात ह्यांच्यासारखं. दुसरा काय विषय येतो. शिक्षण क्षेत्रात क्रांती झालेली नाही आणि झाली असती तर ह्या विद्यानगरीमध्ये फुटाफुटावरती अशा अकॅडम्या झाल्याच नसत्या. अकॅडम्यामध्ये शिक्षण घ्यायचं मग शाळेत काय जायचं. म्हणजे शाळा फक्त नावापुरती उरलेली आहे आणि अकॅडम्यांची जत्रा भरलेली आहे. ही शिक्षणाचं इथलं वास्तव आहे. अजून तुम्ही म्हणता विकास झाला म्हणजे 4-5 किलोमीटर रिंग रोड बांधला म्हणजे विकास झाला का. 4-5 किलोमीटर रिंग रोडचा विकास बाकी बारामती बाकास. तुम्ही परत म्हणताय ग्रामीण भागात येतोय. ग्रामीण भागात राहतोय. ग्रामीण भागात जास्त इथं बारामतीमध्ये नगरपंचायती कितीत अशा. तुम्ही म्हणताय की बारामती शहरावरती बोला. हा शहरावरती बोलतो. कॅनॉलचं अस्तरीकरण केलं ह्यांनी बरोबर. कायसाठी केलं. इळा मोडून खेळा कोण करेल का. कॅनॉलचं अस्तरीकरण केलं. सिमेंटनी सारवून टाकला लिपून टाकला सगळा फाटा. इथल्या शहरी भागातल्या लोकांना प्यायला पाणी नाही. पाणीच मोराना. बरं पाणी कुठं पहिल्यापासून मुरतं ह्या लोकांना अजून कळा ना. हा तुम्ही म्हणता विकास झाला. तुम्ही पाणी आणू शकला नाही. कमीत कमी जे आहे ते तरी आम्हाला मिळू द्या. ती सुद्धा तुम्ही हे जे अडवून त्याची जिरवावणी कुठं विचारवताय. काय चाललंय हे मला बदलायचंय. याच्यासाठी मी आवाज उठवतोय. आणि उद्या ज्यावेळेस लोक आंदोलन ज्यावेळेस उभा करेल ही कॅनॉलने अस्तरीकरण केलेला पहिला जीसीबीला उचकटण्यासाठी लोक आंदोलन करणार आहे मी. पाणीच झिरपत नाही म्हणलं काय करायचं. इंग्रजांनी बांधलेलं चांगलं होतं ह्यांनी वाटोळ केली. अजून तुम्हाला सांगू का मुद्दा विकासाचा बारामतीचा. स्वच्छ बारामती सुंदर बारामती एन्व्हायरमेंटल फोरमच्या ह्या अध्यक्षा बरोबर ह्यांच्याच घरातल्या. आम्ही का मेंटल आहेत का. एन्व्हायरमेंटल फोरम आमच्या हे केला आहे. आम्ही मेंटल आहे का. आम्हाला कळत नाही का. स्वच्छ बारामती सुंदर बारामती अशी असती. करा नदीच्या पुलावरती तुम्ही बघा कत्तलखाना आहे. सपासप गाया म्हशी कापल्या जातात आणि त्याचं रक्ताचं पाठ हे करा नदीमध्ये. करा नदीतनं सोनगावात आणि हे महाशिवरात्रीला पूजेला बसायचं. ओम नमः शिवाय करत. अरे कुठल्या तोंडाने तुम्ही देवाला तोंड दाखवताय का. हा हे असं असतं. हेच पाणी पुढे जातंय पंढरपुरात चंद्रभागेपर्यंत विठ्ठलाच्या चरणी. तिकडून फलटणचा कत्तलखाना. तुमची सत्ता आहे ना राष्ट्रवादीची तिकडे सुद्धा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मामाच्या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासरवाडीत संभाजी महाराजांच्या मामाच्या गावात कत्तलखाना. तिथं रक्ताचं पाठ. ती नदीत ती शेतकऱ्यांच्या रानातनं ती विठ्ठलाच्या चरणी. राव शेती धोक्यात आली राव. कारखान्याचं काळं पाणी त्या दूध संघांचं काळं पाणी त्या निरा पॉलिकेमचं काळं पाणी सगळं काळं पाणी काळं धंद इतकी घाण टाकली नदीची करून की शेती धोक्यात आहे. अक्षरशः नदीच्या पट्ट्यामध्ये तुम्ही नीट रेकॉर्ड बघा. कॅन्सरचं प्रमाण वाढलंय आणि पोरा बाळांची लग्न राहिल्यात म्हणून लोक सांगा नाहीत का. भीती ही अनुवंशिकता पुढे येईल. लोकांना वाटतं पावणारा परत येणार नाही. आधीच कर्जबाजारी शेतकरी त्यात हे रोग म्हणजे आधीच इतकं उद्योग करून शेतकरी नाही जगू शकत राव. हे ह्यांची प्रगती ही विकासाची चिन्ह नाही त्यांची. नुसतं मंगळावरनं दगड आणली आणि नुसती दगड लावून का दगड विकास करणार का तुम्ही. हे विकास आहे दगड. बरं मिथून एकटे आहात नाही म्हणलं तरी निवडणूक लढवायची म्हणजे खिशातले 4 पैसे लागतातच की हो. तुमच्यासारखी माणसं असल्यावरती आम्ही घाबरतो. आम्ही ठीक आहे म्हणून सच्चा कार्यकर्ता म्हणूनच तुमच्याशी आम्ही संवाद साधतोय. कसंही जमवणार आहे. शेवटी गावागावात जाणं 4 लोकांना सांगणं. तसं बघायला गेलं तर लोकांच्या मनात हृदयात हिमोग्लोबिनमध्ये पवार रुजलेले आहेत. मग अशावेळी लढत म्हणजे विजय याच्यावर चर्चा करण्यापेक्षा लढतच कशी होणार तुमची. कसं आहे माहितीये का त्यांना सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. मला पण एकाच मताचा अधिकार आहे बरोबर आहे. मी आज लोकांचं मत नाही जरी मिळवू शकलो मत बदलू शकलो नाही तर त्यांचं मी मन बदलेन ना. आणि ज्यावेळेस मन बदलते त्यावेळेस मत आपोआप बदलते की हो. आणि ही क्रांतीची ठिणगी तुतारी हातात घेणारा माणूस नाही मी. फुकारी हातात घेणार. फुकारी अशी फुंकणार आहे की लोकांच्या स्वाभिमानाची आग आहे ना ती तिचा भडका उडाला पाहिजे. असं लढायचंय आपल्याला. बापाने सांगितलं आपल्या काय की जिंकला कसा किंवा हरला कसा ह्याला किंमत नाही. तो लढला कसा ह्याला लय किंमत आहे. लढायचं शेवटपर्यंत लढायचं. जोपर्यंत हार आपल्या फोटोला लागत नाही ना तोपर्यंत लढायचं. शेतकऱ्यांसाठी या सर्वसामान्य दुर्बल समाजातल्या घटकांसाठी लढायचं. डिपॉझिट जप्त झालं तरी चालेल. अहो डिपॉझिटला काय तुम्ही सांगताय. त्यांनी 1,500 आणि आमच्या बायकोला जी काय पैसे दिलत ना आईला पैसे दिलत 7,500 आलतं बरोबर का. 15,000 रुपये माझ्या आईने बायकोनी मला दिलं म्हणली लढ ह्याच्या विरोधात का लाडक्या बहिणी करतो ना तुम्ही लय. कायचं डिपॉझिट कायचं काय आमचंच गेल तर वर परत आलं परत जाते. ह्याच्यापेक्षा काय वेळ होणार आहे. शुभेच्छा तुम्हाला मिथून. चला वेगवेगळे मुद्दे घेऊन मिथून रिंगणात उतरलेले आहेत. इथून तिथून मिथून असं आपण काय म्हणतो बघूयात. हा मिथून बारामतीच्या रिंगणामध्ये कशा पद्धतीने लढत देतोय आणि किती मतं मिळवतोय. पण हा अपक्ष उमेदवार म्हणून पवार कुटुंबाच्या विरोधात तरी हा उभा
ठाकलेला आहे. चिन्ह काय? ऊस शेतकरी. ऊस शेतकरी. आणि 2 नंबरच्या मशीनवरती पहिल्या नंबरला आहे. इकडे 1 नंबरला अजित पवारांचं खट्याळ आणि इकडे 2 नंबरच्या मशीनवरती 1 नंबरला आपला ऊस शेतकरी. ऊस शेतकरी. बस बघूया काय करतोय हा ऊस शेतकरी. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारचा, विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, बारामती.